इथे कोस्टल रोडचं भूमिपूजन हे उद्धव साहेबच आहे. तिथे महापौर महाडेश्वरजी आहेत, अजय मेहताजी आहेत, विशाखाताई दिसत आहेत, हे दिसतात तुम्हाला बरोबर, ताप पळाले दिसत आहेत, अरविंद सावंतजी आहेत, सुनील शिंदेजी आहेत, स्नेहलताई आहेत, हेमांगीताई जे उपमहापौर होते, संजय मुखर्जीजी आहेत, अनिल देसाईजी दिसत आहेत. हे सगळे हे कोस्टल रोडच्या भूमिपूजनाचे फडणवीस साहेब कुठे दिसत आहेत का? आमदार आदित्य ठाकरेंनी केलेला हा दावा पूर्णपणे चुकीचा ठरतो. कारण राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या कार्यकाळात या योजनांना गती मिळाली आहे. त्या प्रत्यक्षात मुंबईकरांसाठी आपल्यामुळे साकार झाल्या असे आदित्य ठाकरे म्हणत आहेत. यावेळी आदित्य ठाकरे विविध प्रकल्पाचे आणि त्यांच्या उद्घाटनांचे फोटोही दाखवत आहेत. मात्र एक प्रश्न यामुळे चर्चेत आला आहे. कोस्टल रोडच्या भूमिपूजन कार्यक्रमात मुख्यमंत्रीपदी असतानाही देवेंद्र फडणवीस उपस्थित का नव्हते? वरळी बीडीडीचा भूमिपूजन कार्यक्रमात स्टेजवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार दिसत आहेत, पण देवेंद्र फडणवीस का नाहीत? यामागचं कारण नेमकं काय? याचं उत्तर आहे 2018 साली भाजप सेना युतीत पडलेली पहिली मोठी ठिणगी. त्या काळापर्यंत कोस्टल रोड प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून सर्व आवश्यक परवानग्या मिळवल्या होत्या. मात्र तरीही कोस्टल रोडच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रणही देण्यात आलं नाही. यामुळे भाजपमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. शीर्ष नेतृत्वाला डावलल्याने भाजपच्या अनेक नेत्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कारच टाकला. नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं. 11 मार्च 2024 रोजी पुन्हा एकदा महायुतीला जनतेनं कौल दिला. वरळी ते मरीन ड्राईव्ह या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं. यावेळी मात्र देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात भूमिपूजनावेळेची खंत व्यक्त केली. हे सगळं करून मी आणलं आणि ज्या वेळेस याचं भूमिपूजन करायचं होतं, रातोरात भूमिपूजन ठरवलं आणि मी मुख्यमंत्री होतो, मला भूमिपूजनाला देखील उद्धवजींनी बोलवलं नाही. पण आम्ही त्याच्यामुळे श्रेयाकरता आम्ही कधी लढलोच नाही. म्हणजे चालू असलेली अंडरग्राऊंड मेट्रो रोखणारे ते, आणि त्यांनी मी मुख्यमंत्री होतो, मी कमिशनरला सांगू शकलो असतो भूमिपूजन होणार नाही, मी कमिशनरला सांगू शकलो असतो आसपासना हा प्रकल्प तुमच्याकडनं काढून टाकला, हा मी MMRD ला देतो किंवा मी आपल्या MSRDC ला देतो. मी कधी हे केलं नाही, कारण आम्हाला मुंबईचा विकास हवा आहे. आता वळूयात वरळी बीडीडी चाळीकडे. या प्रकल्पाचं खऱ्या अर्थानं भूमिपूजन मार्च 2017 साली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं होतं. मात्र त्यावेळी उद्धव ठाकरे हे स्वतःच अनुपस्थित होते. हे नेमकं का? हे कोडं आजही अनुत्तरित आहे. पण विशेष म्हणजे त्या मंचावर शिवसेनेची त्यावेळची सर्व दिग्गज मंडळी उपस्थित होती. सुभाष देसाई, महापौर असणारे विश्वनाथ महाडेश्वर आणि गृहनिर्माण राज्यमंत्री असणारे रवींद्र वायकर यावेळी स्टेजवर उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या काळातही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं होतं, बीडीडी चाळ पुनर्विकासाला सर्व परवानग्या आमच्या काळातच मिळाल्या आहेत आणि भूमिपूजनही आमच्या काळातच झालं आहे. शेवटी 14 ऑगस्टचा दिवस उजाडला. वरळी बीडीडी चाळवासियांच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस, तो म्हणजे नव्या घरांच्या चाव्या मिळण्याचा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा पार पडला. आमंत्रण असूनही आदित्य ठाकरे मात्र यावेळी गैरहजर राहिले. कारण नेमकं काय? तर कार्यक्रम पत्रिकेत नाव आहे पण भाषणाच्या यादीत नाही. म्हणून आदित्य ठाकरेंनी या कार्यक्रमाकडेच पाठ फिरवली. म्हणजेच श्रेय नसेल तर उपस्थिती नाही का? मुंबईकरांसाठी घर महत्वाचं की स्टेजवरचं श्रेय, हा प्रश्न आता मुंबईकर मराठी जनता विचारेल. पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आता आदित्य ठाकरे या जुन्या फोटोंद्वारे उबाटा कार्यकर्त्यांमध्ये आणि मुंबईकरांमध्ये देखील चुकीची माहिती पसरवत आहे हे स्पष्ट.